शिंदेसाहेब, तुम्ही विकास कामांचं बोलतात, तुम्ही एवढ्या सगळ्या प्रकल्पांची माहिती इथे दिली, पण निवडणुकांच्या प्रचारामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळेच मुद्दे दिसून येत आहेत. निवडणुकांच्या राष्ट्रीय पातळीवर पण वेगळे आहेत, राज्य पातळीवर पण वेगळे आहेत. देश पातळीवरच्या मुद्द्यांविषयी मी नंतर बोलतो, पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकच नॅरेटिव्ह आहे किंवा ज्याच्यावर प्रचार चालू आहेत, तो आहे राज्यात सत्तांतर कसं झालं, काय कोणी कशी गद्दारी केली किंवा कोणी आम्हाला कसा धोका दिला, आम्ही कशा, याच गोष्टींच्या भोवती सगळा नॅरेटिव्ह फिरतोय. मग त्यांच्याकडे मुद्दे नाही ना, आमच्याकडे मुद्दे विकासाचे आहेत. मुद्दे नसल्यावर गुद्द्यावर येणार. आणि त्यामुळे विरोधक जे नॅरेटिव्ह हे पसरवते, जे परसेप्शन क्रिएट करते, आता त्याला 2 वर्ष झाली. तुम्ही गद्दारीची भाषा आमच्याबद्दल करता, तर तुम्ही 2019ला लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला, बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले, बाळासाहेबांना नको होतं ते तुम्ही केलं. बाळासाहेब काँग्रेस माझी होऊ देणार नाही हे म्हणायचे, त्या काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेतलं, सरकार बनवलं, मुख्यमंत्री बनलात. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा, तुम्ही शिवसैनिकाचं स्वप्न, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करतो म्हणालात. मला बनवायचा विषय नाही आहे, तुम्ही साध्या सैनिकाला बनवायला पाहिजे होतं. त्याला डावलून तुम्ही स्वतः बसलात. एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या मोहापायी तुम्ही सर्व विचारधारा बाळासाहेबांची, युतीची सर्व पायदळी तुडवली. मिळवलं काय? हे करून पुन्हा तुम्ही ज्यांना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, त्या पवार साहेबांच्या बरोबर पण तुम्ही धोका करायचा प्रयत्न केला. जेव्हा मोदीजींना तुम्ही भेटून आलात, कबूल करून आलात की आता ठीक आहे आपण युती करू, नंतर इथं आल्यावर जो मोह झाला 5 वर्ष राहण्याचा तो भाग वेगळा, परंतु ती तुम्ही मानसिकता ठेवली. म्हणजे तुम्ही 2-2दा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला. मग मोठा बेईमान कोण?